शेतकरी बंधूंनो, आज आपण एक सुगंधित वनस्पती आणि औषधी गुणधर्मासाठी ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण भारतीय राज्यांमध्ये विशेषतः कर्नाटकात होत असलेल्या दौना शेतीबद्दल जाणून घेऊयात। कर्नाटक राज्यातील चिक्कबळापूर येथील शेतकरी विरूपाक्ष हे गेल्या 15 वर्षापासून आपल्या 1.5 एकरात ही शेती करतायत। या सुवासिक औषधी वनस्पतीमधून ते स्वतः तेल एक्स्ट्रॅक्ट करून यातून उच्च उत्पन्न मिळवतायत। ते सांगतात, दौना या वनस्पतीपासून अत्तर, धूपबत्ती, औषधे, इतर सुवासिक उत्पादने तयार केले जातात। याच्या शेतीसाठी उष्ण व कोरडे हवामान आवश्यक असून 15 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान योग्य असते। त्यामुळे नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान लागवड करून फेब्रुवारीमध्ये हार्वेस्टिंग करतात। या शेतीसाठी 5000 ते 7000 किलो प्रमाणे बियाणे मिळत असून एकरी 250 ग्रॅम बियाणे लागतात। या बियाण्यापासून रोपे तयार करून 30 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर लागवड केली जाते। या पिकाला पाणी साचू नये अशी काळजी घेऊन 3-4 दिवसांनी एकदा पाणी दिले जाते। ते सांगतात, पांढरी माशी, भुरी, पाने व खोड कुजणे अशा रोगांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास जैविक कीटकनाशकांचा वापर करावा। लागवडीनंतर 80% फुले उमलल्यावर 3 ते 4 महिन्यांनी कापणी करत असून एकरी त्यांच्या या शेतीतून 5 ते 6 क्विंटल उत्पादन निघते। हार्वेस्टिंग नंतर विरूपाक्ष यांच्या मॅन्युफॅक्चर युनिटमधून ड्रायिंग, बॉइलिंग आणि स्टीमिंग अशा प्रक्रिया करून तेल एक्स्ट्रॅक्ट करतात। 1.5 टन दौना पिकातून 1 किलो तेल मिळत असून 25,000 प्रमाणे विक्री होत असल्याचं ते सांगतात। दौना शेती ही कमी कालावधीत उत्पादन मिळवून देणारी आणि चांगली मागणी असलेली शेती असून सेंद्रिय शेतीस अनुकूल असल्याचं विरूपाक्ष सांगतात। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुगंधित वनस्पती दौना शेतीबद्दलची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। त्यासोबतच अशाच प्रकारच्या कृषीविषयक माहिती मिळवण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्र YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा।